नवरात्रात एक बाई म्हणली महाराज काय नाही नवरात्रात भेंड्या जमत्यात. म्हणलं देवी शिळी होती का भेंड्या खायला? भेंड्या म्हणते कोणी भेंडर म्हणते. देवी शिळी होती का? शिळीचा अवतार आहे का तिच्या भेंड्या खायला? काही उपास धरी. अहो माणसं पण काय काय 9 दिवस काय काय चप्पल घालीनच 9 दिवस साबुदाणा हानी तू आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. अरे तुला कोण्या नरकात टाकाव देवाला तरी कळन का सोमळ्या? विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या तुकोबारायच्या जीवनात लाभली. काय मावली होती साध्वी जिजाबाई. तुकोबारायांच्या धर्मपत्नी. तुकोबाराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. जसा रेणुकेचा नियम पुराणा तसा जिजाबाईंचा नियम होता. पाणी पित नव्हते. एक जण गरळ वकलं होतं जिजाबाईशी. तुकोबारायच्या संसाराविषयी एकानं गरळ वकली होती. त्याच्या तोंडात किडे पडू. काय अधिकार होता जिजाबाईंचा. तुकोबाराय जात असताना भजनाला निघाल्यावर सांगायचे नाही मी कोण्या डोंगरावर जायचो. मी कालच बोललो कीर्तनात. भामचंद्र, भंडारा आणि घोरवड्या 3 डोंगर होते. सांगायचे नाही. जिजाबाईचं काम आटपल्याच्या नंतर एका टोपल्यात भाकरी कालवण. पूर्वीच्या काळात कालवण म्हणायचे, कोरड्यास म्हणायचे. आता आधुनिक पद्धती भाजी. नवीन पद्धती भाजी. मग ती कशाची असो भाजी. आपल्याकडे जी वस्तू असेल तर ती वस्तू. चुनगोळे. आपल्याकडे पूर्वीची भाजी कशी चुनगोळे. मसाला उकळायचा आणि त्याच्यामध्ये चुनाचे गोळे करून टाकायचे. चुनगोळे, डुबुक वड्या हे नाव प्रसिद्ध होतं. मासवड्या नाव असायचं. वरणाला वरण म्हणायचे. असं शिस्त असायची. आता कशाची भाजी भाकरी. कशाला भाजी भाकरी कसं म्हणताय? आधुनिकता आली. प्रत्येक शब्दात फरक पडले. जुने शब्द आपण फुकून दिले आणि ते शेकत बसलो तर दुसऱ्या अंगाला चिटकून घेतले. स्वयंपाकघर संपलं, पाकगृह संपलं. हे शब्द म्हणण्यासाठी धमक लागते, वजन लागते. पाकगृह म्हणा वाटत नाही, स्वयंपाकघर म्हणा वाटत नाही. पाकगृह कशाला म्हणायचं? रात्री 2 वाजता जरी आपल्याकडे एखादा भुकाळू माणूस आला, उपाशी माणूस आला तर 2 भाकरी टोपल्यात सापडावा, त्याचं नाव पाकगृह. माणूस जेवल्याच्या नंतर अर्धी तरी भाकरी टोपल्यात सापडावी, त्याचं नाव स्वयंपाकघर. जिथं दोघांचीच किचकिच चलती त्याचं नाव किचन. तिसऱ्याला तुकडा पण नाही, पाणी नाही, त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असतात. वागण्यानुसार 2च कोंडण खिचडीन बोललो. म्हातारा म्हातारीच्या किल्या हिसकून घेतल्या. म्हातारा दिलं सप्त्याला हाकलून. म्हातारी बसली आपली तुळशी बशी आणि हे दोघं तुपात बुडून चपात्या खाली. झोपीत भिताड अंगावर पडून तुमच्या. झोपीत घरात सगळं ठोकावं लागेल तुम्हाला. घरात सगळं विडाला. महाराजांच्या भाकरी घेऊन आईसाहेब निघाल्या. एका डोंगरावर पोहोचल्या. बराच वेळ त्यांचं भजनाचं ठिकाण आजूबाजूला बघितलं तर तुकोबाराय वरी सापडले नाही. खाली आल्या आणि खाली आल्याच्या नंतर आकाशाकडे बघितलं. बऱ्यापैकी सूर्य ढळलेला होता. अंतःकरण खोचलं. देवा, मालकाला किती वेळ झाला दुपारच्या जेवणाला. कोण्या डोंगरावर असतील. आणि तुकोबाराय पुन्हा तिथे गेले. तुकोबारायच्या ठिकाणी जिजाबाई आईसाहेब पोहोचल्या. वाढली भाकरी. काय होतं जेवायला? एक भाकरीचं पानग, त्याच्यासोबत एक मिठाचा कडा. तो टेकला. पाणी होतं. पाणी डोक्यावर टोकलं. त्याच्यात एक पाण्याचं बडकं होतं. तुकोबाराय पुढे टेकलं. हात धुतले. ती भाकरी मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. पाणी पिलं. तुकोबाराय जिजाबाईला म्हणायचे, आवले. आवडीन आवले म्हणायचे. आवले, किती थकून आलीस.
गावानं पदर भिजला गावले तुझा, जी मालक जी म्हणायच्या, जी मालक जी 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 जी. अहो मी अगोदर त्याच डोंगरावर गेले हो, त्याच डोंगरावर गेले. तिथून पुन्हा खाली खाली जाऊन पुन्हा वरी आली. होय मालक. ते अधिकारी लोक होते. तुकोबारांनी मनातली मनात विचार केला असेल, परमेश्वरा काय अर्धांगिनी दिलीस रे, काय पवित्र पत्नी दिलीस रे. वा. तुकोबारांनी जेवण झाल्यावर हात धुतल्याच्या नंतर प्रसन्न चेहऱ्याने पाहिला आपल्या मालकाकडे. तुकोबारांनी विचार लावले, किती प्रसन्न चेहरा आहे तुझा. ऐका ना मालक, तुम्ही जेवले की असं वाटतंय मी 10-5 पोळ्या खाल्ल्या, 10-5 भाकरी खाल्ल्या, इतका मला आनंद होतोय. काय माऊली असेल. एक दिवस असा प्रसंग आला, सेवापती याच्यावर सांगतोय, विष्णूची पूजा सांगतोय याच्यावर सांगतोय. एके दिवशी घरकाम करत असताना थोडा वेळ झाला, गडबडीत टोपलं घेतलं भाकरीचं, त्याच्यात भाकरी कालवून काय असेल ते, चटणी भाकरी घेतली असेल, भाजी काय असेल ती, आणि पाण्याचं लोटकंय त्याच्यात, डोक्यावर चुंबळ आहे, त्या चुंबळीवर ते टोपले, त्याच्यात सगळी पदार्थ आहेत, आणि आईसाहेब डोंगराकडे निघाले. वेळ झालता, आणि वेळ झाल्यावर लक्षात आलं, आता जर चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येऊन परत मालकाकडे जायला सूर्य अस्ताला जाईल, आणि दिवस मालता मालकांची दुपारचं जेवण कसं शक्य. म्हणून टोपलं खाली टेकलं आणि सूर्यनारायणाकडे बघितलं. तुम्ही दर रविवारी सूर्याची उपासना करता माझ्या माईंनो. करडीचं फुल वाहता सूर्याला, करडीचं फुल. त्याच्या पाठीमागं पण शास्त्र आहे. एखाद्या बाईला सांगता येईल का करडीचंच फुल का व्हावा? अजून मिळ नाही, अजून मिळ नाही, पण वाहणार. आता करडीचे फुलं तर इकतच घ्यावं लागेल, कोणी पेरीने ना. आपलं खाचं शिका. ज्याला भरगच्च जमीन असेल त्यांना अर्धा इकडे पेरा करडी. चांगलं खाचं शिका, आपलं खाचं शिका. कालच्या कोरोनानं शिकिलंय आपल्याला. 40 एकर ज्याला जमीन आहे ते बी उंदीर धरल्या आणि थैली आणि तू दुधाची. आणि महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोके आहे का हे दूध प्यायला? जमीन तुला 40 एकर आहे, उंदीर धरल्या आणि थैली आणली ती, आणि महाराज दूध प्याता का? बोके आहे का महाराज? तूच पी. एखादी गाय पाळ, प्रगल्भ होतील आपले नातू, बुद्धिवादी होतील आपली लेकरं. हो, बाजारात दिसला म्हणजे त्याची इतकी कडक टोपी की त्याच्या टोपीनं ऊस तोडावा. तात्या तुमच्या टोपी नाही बोलत, तुमची पहिल्यापासूनच कडक आहे. शेतकरी तात्याकडे ऊस गीत छान असते. पाळली पाहिजे एखादी गाय. मसर पण असावी, म्हशीच्या पण विरोधात नाही गेले, असावी. प्रगल्भ होते तिथले. चला, भगवान सूर्यनारायणाला प्रणाम केला. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, मला रस्ता दाखवणारे माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. सूर्याला हात जोडीत मामा, सूर्याला हात जोडीत. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल. जिजाबाईनं परवर भरल्याच्या नंतर आपल्या आईचं दर्शन घेतलं होतं. परवर हा शेवटचा कार्यक्रम असतो, महिला मंडळीला माहित असतो. परवर भरणं सगळ्यात शेवटचा कार्यक्रम लग्नातला. आईचं दर्शन घेतलं आणि जिजाबाईच्या आईनं मुलीला कुरवाळलं असं आणि पाठीवर थाप टाकली. बाई, मालकाची सेवा पांडुरंगा इतकी कर. आमचं दैवत काय? आईने विचारलं तर मुलीनं सांगितलं तुमचं दैवत पांडुरंग आहे. मग आम्ही पांडुरंगावर जितकं प्रेम करतो तितकं तू तुझ्या नवऱ्यावर कर, देव तुझं कल्याण करील. आईनं सांगितल्यानुसार आईनं सांगत जा. अशा आई संगच कढई देतात लिबर बुडाची, गेल्या गेल्या व्हायला निघ.
एका दरुजाचे 2 तुकडे. कोरक बसती बाई त्या सासूचे लुगडे धूत, काय ते मथार त्याची बसती माय धोत्र धूत. हो, अशी माय जी लेकीला शिकील का, जी माय असं लेकीला शिकील का, तिची सून झोपीत घासलेत टाकून फुकील तिला. कारण तू तुझ्या लेकीला इतकं घाण शिकल्यावर तुला येणारी सून चांगली कशी? तुला तर जिथं फुकीन ना जिथं. हा, आपली सून कोणा, आपली लेक कोणाची तरी सून आहे, मग कोणाची तरी लेक आपली सून आहे असा विचार करून जर जीवन जगलं ना तर त्याचंच नाव परमार्थ आहे. कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला कीर्तन ऐकायची? आपण रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर नीट जीव लाईत नसल तर आपली लायकी आहे का कीर्तन ऐकायची? एका घरी गेलोत महाराज तर देवाला फॅन होता, देवाला देवघरात असा फॅन लावलेला बारीकसा मस्त फॅन होता. तर मी म्हणलो वा काय सात्विक माणसं येतो, काय काय माणसं सात्विक येतं. देवाला फॅन होता, देवाला देवाला फॅन. तिथं आटपून शेजाऱ्याची ते गेलो तर मी म्हणलं का हो काय सात्विक घर आहे, देवाला फॅन आहे. तर ती बाई म्हणजे महाराज वरी बघा ना सून गच्चीवर बसलेली आणि तिला चटका नाही. म्हणजे घरातली जी मुख्य आलेली लक्ष्मी आहे का तिला त्रास आणि देवघरात फॅन. अशा ज्या घरात असेल ते घर भूताचं घर आहे, भूताचं राक्षसाचं घर आहे, ते राक्षसाचं घर आहे. तुम्ही घरातल्या जिवंत लोकांना त्रास देता आणि लोकांना देखावा दाखवण्यासाठी देवाला फॅन लावता. हा, हे चोमाया नालायकपणा आहे. विठाला ऐकची धड नाही त्याची परत्र पुस शिकाय. ज्याला इथं नीट वागता येत नाही त्याला परमार्थात येण्याची काय पात्रता आहे, लायकी तरी काय? महाराज असू द्या, कीर्तनकार, भागवतकार, कोणी असू द्या ना, काय ठोकायचा? तो जर मायबापाची सेवा करीत नसेल तर भाडवा येतो, हरामखोर येतो. काय करायचं? त्याचे कीर्तन ऐकून तुम्ही जर त्याला पाकिट देता तर तुमच्या घराला कुलूप लागल. पकवादे असेल, महाराज असेल, गायक असेल, रामायणकार, भागवतकार, कोणी असू द्या, आई वडिलांना मान्यता देणारी व्यक्ती असावं, त्याला किंमत असते. चला काय सांगू लागलो? सूर्याला विचारलं, आई लेकरावर प्रेम करते इतकं जर प्रेम माझ्या पतीवर केलं असेल मला रस्ता दाखवशील? काय साक्षात्कार झाला असेल देव जाणे. रस्त्याने माती असल्यामुळे पाऊल खुणा उमटलेल्या होत्या, पाऊल खुणा, पाऊल खुणा. आणि श्रुतीने संदेश दिला, माय ज्या पाऊल खुनाला कान लावल्याच्या नंतर त्या पाऊल खुनातून रामकृष्ण हरी आवाज येईल किंवा विठ्ठल आवाज येईल, त्या ते पावलं तुकोबरायचे आणि ते पावलं जिकडे गेले असतील तिकडे तुकोबराय गेले असं श्रुतीने सांगितलं. बऱ्यापैकी काही लोक रस्ता असल्यामुळे चालत होते, त्या रस्त्याने चालत होते. सगळ्या काही सेवेचं पुण्य एकवटलं होतं. मालकात निष्ठा किती होती सांगू तुम्हाला? तुकोबारायच्या जीवनातली धर्मपत्नी त्यांची इतकी अधिकारी होती. तुकोबाराय किती अधिकारी होते गिरगावच्या बाळाला सांगता येतं? माझी लायकी आहे का तुकोबाराय सांगण्याची? केवढे अधिकारी असतील तुकोबाराय, किती अधिकारी असतील? त्यांची पत्नी किती अधिकारी होती ऐका. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात असा भाव निर्माण झाला की मी तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावी, माती खावी, माती खावी अशी इच्छा झाली. पण कशी खा? सरळ जरळ जर पांडुरंग आले तर चेअरमन माती खाऊ देईल कधी जवळ नाही खाऊ देईल. पण पंढरपुरातल्या मालकाने कात्याला आज्ञा दिली. काता, काता असतो ना काता, त्याला आज्ञा दिली तो जिजाबाईच्या पायात घुस. नाही तर काय काट्याची माय वेली त्या बाईच्या पायात घुसायला? सामान्य ताकद आहे त्या माऊलीची, जिच्या पायात काट्याने घुसावं. काट्याला आज्ञा दिली, काट्याला घुस पायात. पायात घुसला आणि
काटा काढण्याच्या निमित्तानं जगाचा मालक तुमच्या माझ्या रूपात तिथं हजर झाला, सामान्य एका मुलाच्या रूपात. हे फेटा घेतलेलं लेकरू किती सुंदर फेटा गीता दिसते. अशा वेशभूषामध्ये जगाचा बाप आला. काठा बोलण्याबरोबर इतका जीव कासावीत झाला, पण डोक्यावरचं टोपलं पडू दिलं नाही. अलगद खाली टेकलं, पाय धरला. तेव्हा कोण काढेल ते काटा? निष्ठा आपल्या पतीवर किती होती सांगताय? हे ऐका, निष्ठा निष्ठा. म्हणून विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तेवढ्या अवकाशात एका सामान्य व्यक्तीच्या रूपात जगाचा मालक आला आणि काय झालं बाई? काटा मोडलाय, मी काढतो. विटेवरचा मालक मातीत खाली बसलाय, मातीत. कोट्यावधी सूर्य चंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे तो खाली बसलाय आणि मांडीवर पाय घेतला जिजाबाईचा. तो विटेवरच्या मालकाने परीक्षा पाहिली, बाई पाय धुवून द्या ना, मला काटा दिसल. पाय धुवून द्या, मला काटा दिसल. तर आपल्याकडे आपल्या पायात काटा मोडल्यावर दुसऱ्यालाच काढावा लागतो ना. तर काय करावं लागत होतं माहितीये का पायातला? आता रानात काही पाणी नसायचं, त्यावेळेला जिभेला बोट लावायचं आणि ते त्या पायाला लावायचं. पण ज्याच्या पायात काटा असेल त्यानं त्याच्याच जिभेला बोट लावून मग तिथं लावायचं. दुसरा रिकामा आहे का आपल्या त्याच्या जिभेला बोट लावून आपल्या पायाला लावायचं, आपल्या पायाचं पुन्हा आपल्या जिभेला लावायचं? बायको तर नाही पप्याच्या बापाचा काटा काढायची तसं. ती म्हणे माय तुमची पाय कुठं जाते? बायको बायको त्याची पाय बी धड पाहिजे ना, तो जरा नीट जाग्यावर फिरलेला पाहिजे ना. तो जाऊन तिथं जातो आपला मोठा हरपून येतो आणि त्याच्या पायाची माती खायला बायको का येडी आहे का? तिच्या गोळ्या संपल्यात का? कधी कधी आपण बायकालाच बोलावून मुंग्याला बोलावून मुंगळे तसेच सोडायचे का मोकार? मुंग्याला शिस्त सांगितली तशी मुंगळ्यानं पण नीट राहिला पाहिजे ना. उपरनं झटकेलं की निघला कोणीकडे बी आपलं. लिंबून कांदा खिशातच आणि कीर्तनात बी पुढंच. वा वा वा, विडाला विडाला. मालकाने विचारलं पंढरपुरातल्या माणसाच्या रूपात, बाई तुमच्या टोपल्यात पाणी येणं, पाण्यानं पाय धुवानं. काय म्हणले असतील जिजाबाई? दादा मालकाला जेवण झाल्यावर प्यायचं पाणी आहे रे, मालकाला जेवण झाल्यावर हे प्यायचं पाणी आहे रे, आणि या पाण्यानं मी नाही पाय धुवू शकत. काय वाटलं असेल देवाला? जिच्या पायात आरपार काटा बोलडाय, स्वतःच्या वेदनेची काळजी नाही, पण मालकासाठी घरून आणलेलं पाणी त्यानं पाय धुवायचं नाही. काय अंतकरण द्रवलं असेल त्या मालकाचं. आणि त्यावेळेला विटेवरच्या मालकाने पाय मांडीवर घेतला आणि स्वतःच्या जिभेला बोट लावले आणि ते बोट जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे, एकदा लावणं ठीक आहे, पण जिभेला लावलेलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती गिळून घ्यायची आणि पुन्हा बोट साफ करून पुन्हा पायाला लावायचं, पुन्हा बोट भरलेलं पुन्हा जिभेनं चाटायचं. म्हणजे वारंवार जिजाबाईच्या पायाची माती खावी अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतकरणात होती. श्रीमद भागवतात वर्णनानं राधेनं इसळलेली पाय ते पाणी त्याने एकदा पिलं आणि मग इकडे नामदेवरायच्या चरित्रात जर पाहायला गेलं तर कान्होगोवारीनं सांडलेलं दूध सगळ्याच्या पायानं तुडवलं आणि हे दूध सुद्धा भरलं आणि विटेवरच्या मालकाला प्यावं लागलं. खाली येऊन दूध पिवो मोरे गोविंद आला, प्यावं लागलं. योग असा आला, वारंवार ते चाटीत राहिले. प्रभू श्रुतीने प्रश्न केला देवाला, प्रभू एक विचारावं, देवा हे कुठल्या आश्चर्यात मांडावं आम्ही आता? देवा हे कुण्या आश्चर्यात मांडावं? ब्रह्मांडाच्या मालकाने एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पायाची माती चाटावी हे कुठलं आश्चर्य आहे?
जगात काही आश्चर्य येत ना, हे कोण्या आश्चर्यात मांडायचं? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं सर्व आश्चर्य या आश्चर्याची बरोबरी करू शकत नाहीत. मग तेव्हा तुम्ही एवढे वेडे झाले? एका सामान्य स्त्रीच्या पायाची माती तुम्ही चाटावी. एक महाराष्ट्रात एक स्त्री होऊन गेली. 10-11 मिनिटं शिल्लक. तसं मी 9 मिनिटं कमी असताना गळ्यात विना हात मारला. लवकर कापलं मला. पन्नास 55 वर्ष एका व्यक्तीने संसार केला. शेवटचा पुरावा सांगतो. 50-55 वर्ष संसार केला आणि हा प्रपंच केल्याच्या नंतर एके दिवशी लक्षात आला, आता किती दिवस आपण प्रपंच करायचा. मुलांकडे कारभार देऊन टाकला आणि ज्या दिवशी आधी 7-8 दिवसानं कारभार दिला आणि एके दिवशी दररोज आंघोळीला जाताना टावेल खांद्यावर बाथरूमला घेऊन जायचे. फक्त त्या दिवशी टावेल नेलं नाही. महाराष्ट्रातले संत आहेत ते. टावेल नेलं नाही आणि आंघोळ आटपल्याच्या नंतर आवाज दिला, माय टावेल घेऊन ये बरं. घरात फक्त बायकोच होती. बायकोच्या लक्षात आलं, आपले मालक माय कधी म्हणतच नाहीत, कधी टावेल विसरत नाहीत. आणि विसरला तरी माझं नाव घेऊन किंवा अगं टावेल अंगा असं म्हणते, माय म्हणत नाहीत कधी. पत्नीने विचारलं, आपण याच्यावर चर्चा करणं मूर्खपणाच होतो की आता त्यांची आंघोळ आटपली, आपण टावेल नेऊन द्यावा. माय टावेल दे ग, असा तोंडातून शब्द पडला आणि बायकोनं बाथरूम मध्ये टावेल देऊन टाकलं. बाई सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, मनात खिन्न होती. मला माय का म्हटले असतील. आणि तिच्या मनात जो विचार येत होता तोच विचार झाला. जो गोपीचंद राजाने व्यवहार केला तोच व्यवहार त्या स्त्रीने केला, मामा त्या पुरुषाने केला. आणि माय शब्द वापरला. टावेल गुंडाळली आणि लागलीच हात पुढे केला, माय भिक्षा देशील. हातावर साखर घेतली, घराच्या बाहेर पडले. मालक, माय तुला काय म्हणायचं ते म्हण, तू आता माझी पत्नी नाही. महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या इतर स्त्रिया जशा आहेत तशी तू माझ्यासाठी आहेस. मी आता उबगलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता सांगतोय. बाईनं प्रणाम केला. त्या बाईनं निष्ठा ठेवली. आपल्या मालकाने जरी आपल्याला आई म्हटलं असेल, पण आपण मात्र आपल्या मालकाला मालकच समजावा. निष्ठा किती होती पहा. बऱ्याच दिवस अंतःकरणात ही निष्ठा ठेवली. रोज जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेत असताना मालकाचं नाव घेऊन घास खायची. देवाचं नाव घेणं बंद केलं तरी कृष्णार्पण म्हणत नव्हती. मालकाचं नाव घ्यायचं आदरानं आणि घास घ्यायचा. 12 वर्ष निघून गेले. एक तपश्चर्या झाली आणि 13व्या वर्षी कपाळावर बोट ठेवलं आणि विचारलं, पातिवृत्य आहे की नाही आमच्याकडे. त्या दिवसापासून नियम बदलला. ताट 2 लावायची. एक ताट आपल्या पतीला आणि एक ताट स्वतःला. पतीला जे ताट असते ते देवघरात ताट ठेवायचं, त्या ताटावरचा तुकडा मोडायचा, ते ताट झाकून ठेवायचं, पाणी फिरून नमस्कार करायचा आणि एकच म्हणायचं, पती परमेश्वरा जेवण करा, करा पती परमेश्वरा जेवण करा. आणि आपण आपलं ताट वाढून दुपारचं जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढलं देवघरातलं की ताटात काही शिल्लक नसायचं. निष्ठावंत भाव
प्रेम आपल्या पतीवर होतं, अतूट प्रेम, अतूट प्रेम. पतिव्रता नेने आणि काची स्तुती, तिला काय आवडत नव्हतं दुसरं. तिच्या पात्रातला प्रसाद तिचे मालक, विटेवरचा मालक त्यांच्या मुखारविंदा घालीत होता. काय ताकद आहे माझ्या माईनं, इतक्या मोठ्या अर्थाने. या भारत देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल, त्या देशाची स्त्री आहे. या पवित्र मकर संक्रांतीच्या पर्व काळावर या माऊल्यांना यांच्या सौभाग्याला गोड अशा प्रकारचं आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी गिरगावकराची प्रार्थना. इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीला तिच्या कपाळावरचं कुंकू कायम स्वरूपी तिच्या कपाळावर राहो, तिच्या मालकाला दृढ आयुष्य प्राप्त हो, अशा या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्याकडे ताकद आयुष्य द्यायची अशा पर्व काळावर पुरुषांना गोड या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. तिळे स्नेह आहे, स्नेह म्हणजे तीळ आणि गुळातला गोडवा, स्नेहयुक्त हे गुळ आणि तीळ याचा गोडसा गोडवा आपल्या जीवनात कायमस्वरूपी राहो. मित्रांच्या सानिध्यात असेल, एखाद्या एसटीत बसला असताल, त्याला जागा देण्याचा गोडवा तुमच्या अंतःकरणात. बस बाबा, आम्ही तिघं बसलो पण एका कोपऱ्यावर तू बस. प्रवासात असो, कुठेही असो, असा गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी आपल्या अंतःकरणात गोडवा असावा. शेतकरी कोणी शेतकरी असतोच शेजारी, त्याच्याविषयी सुद्धा बाण करू नये असा गोड गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. मधात तसेच बद पडू द्याला आणि कडीला आऊत गेला की उभाटे आऊत आणायला. मोडन एखाद्याशी पाय, तू येडेवानी करू नको, ह्यात घालून पडशील, तोंडात रुग्ण जाईल. हो, कोण्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही. येडेवानी करू नकोस असं तू. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात तसेच बदाड पडू द्याला, बांधालाच येणार द्याला. गिडपट हे कर, तू कोंबड्यावानी काऊन उकरायला, असं करू नको. असं गोडवा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी गोड वागावं, चांगलं वागावं, तत्वानं वागावं, नियमानं